जैन समाजाचे प्रतिबिंब महाराष्ट्र जैन वार्ता। जय जिनेंद्र। महाराष्ट्र जैन वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। माणिकचंदजी दुगड यांचं काल दुःखद निधन झालं। माणिकचंदजी दुगड यांच्या जाण्याने पुणे जैन समाजामध्ये अतिशय मोठी पोकळी निर्माण झाली आहे। माणिकशेठ दुगड यांनी संपूर्ण आयुष्यभर लोकांसाठी ते जगले। अनेकांना स्वतःची घरे निर्माण करून दिली, अनेकांना व्यवसायाची निर्मिती करून दिली। ते नुसते दुगड परिवाराचे सर्वेसर्वा नव्हते, तर दक्षिण पुण्यामध्ये अनेक कुटुंबाचे ते सर्वेसर्वा होते। त्यांच्या जाण्याने अतिशय दुःखाचा डोंगर पुण्यातील जैन समाजावर पसरलेला आहे। जैन समाजातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। पाहूया महाराष्ट्र जैन वार्ताचा हा माणिकचंदजी दुगड यांना श्रद्धांजली अर्पित करणारा स्पेशल रिपोर्ट। माणिकशेठ दुगड भाऊसा हमारे बीच नहीं रहे। आज सुबह सुबह हमें खबर लगी और जब दिल बेचैन हो गया। एक ऐसा व्यक्तित्व, एक ऐसा दातृत्व जिन्होंने न केवल अपने परिवार के लिए बल्कि पूरे समाज के वो भाऊसा थे। उन्होंने बहुत सारे कार्य ऐसे किए कि जिससे समाज का नाम और उनका अपना नाम सही में ऊंचाइयों तक लेकर गए हो। रैग्स टू रिच पर्सन, एक किराना दुकान से शुरू करने वाली वो कहानी और एक बहुत बड़े बिल्डर तक को पहुंचने वाली एक हस्ती। इन्होंने ये कार्य तो किया, लेकिन सामाजिक कार्य हमेशा अग्रसर भूमिका से निभाया। कोई भी चातुर्मास हो, कोई भी धार्मिक कार्य हो, कोई भी ऐसा कार्य हो जिसके अंदर समाज का या किसी व्यक्ति का फायदा होता होगा, तो उसमें हमेशा भाऊसा अग्रसर रहते थे। आज ये व्यक्ति हमारे बीच नहीं रहा, बहुत दुख होता है। समाज ने बहुत बड़ी आज हानि हुई है और उनके जाने से हमारे ऊपर जो एक छाया थी वो आज हमें दिख नहीं रही है। भाऊसा आप हमेशा हमको याद रहेंगे। मैं दुगड़ परिवार के सारे परिवारजन को, उनको इस दुखद घटना की आज जो क्या हुई है उसकी शक्ति प्रदान करे, भगवान से मैं प्रार्थना करता हूँ। और मैं जीतो परिवार की ओर से आशापुरा माता ट्रस्ट, युगल धर्म संघ सभी से उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। हमारे आदरणीय भाईजी साहब श्रीमान माणिकचंदजी साहब दुगड़ जैन, आज इनका देवलोक गमन हुआ। आप एक धर्मनिष्ठ सुश्रावक, दानवीर, भामाशाह, समाज रत्न, ऐसे कई पदवी से आपको नवाजा गया। आपका काम, आपने चतुर्विद संघ के सभी गुरु भगवंतों की सेवा की, चतुर्विद संघ को हमेशा सहयोग दिया। गौशाला में आपकी बहुत रुचि थी, डायलिसिस सेंटर में भी आपने बहुत सहयोग दिया। ऐसे कई काम आपने आपके आयुष्य में कर कर इस जग से विदा ली है। मैं पारस मोदी जैन, राष्ट्रीय अध्यक्ष जैन कॉन्फ्रेंस एवं मेरे पीएच जैन परिवार की वरिष्ठ सदस्या श्रीमती सुशीलाबाई कांतिलाल जी जैन, श्री पोपटलाल जी हुक्मीचंद जी जैन, सौ छाया पारसमल मोदी, श्री अनिल चंदनमल जी ब्रह्मेचा एवं समस्त पीएच जैन परिवार की ओर से आपको श्रद्धांजलि व्यक्त करते हैं। माणिकचंदजी दुगड म्हणजे भाऊसा, आमची पत नसताना आम्हाला छत ज्यांनी दिलं, वेळोवेळी ज्यांनी मार्गदर्शन केले, त्यांना श्रद्धांजली वाहणं शक्य नाही आहे। कारण त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक मार्गदर्शन तर केलं, पण जी बी काही अडचण असेल त्यावेळेस प्रथम माझ्याकडे यायचं, असं छाती टिकून पाठीवर हात ठेवणारे आज आमचे भाऊसा आमच्यातनं निघून गेलेत। हे दुःखाचा डोंगर आमच्यावर नाही, पूर्ण परिवारावरती आहे, समाजावरती आहे। आणि भाऊसाला श्रद्धांजली वाहणे एवढी माझी कॅपॅसिटी नसून, पण त्यांच्यामुळं त्यांच्या आठवणी आम्हाला हमेशा राहणार। आणि त्यांना जे विद्वान रत्न पुरस्कार देण्याचा आणि आनंद दरबारचे शिल्पकार खरोखर तेच आहेत आणि तेच राहणार, एवढंच बोलतो। प्रभूच्यांनी प्रार्थना करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। ज्येष्ठ उद्योजक, समाजरत्न, दानवीर, आदरणीय भाऊसा स्वर्गीय माणिकचंदजी दुगड़ आज हमारे बीच नहीं रहे। उनके स्वर्गवास से समाज की क्षति हुई है। भावपूर्ण श्रद्धांजलि। अत्यंत साधी राहणीमान, उच्च विचार, दूरदृष्टी, समय सूचकता आणि शेवटच्या क्षणापर्यंत कष्टमय जीवनामध्ये त्याने आपलं जीवन व्यतीत केलं। खऱ्या अर्थाने
शून्यातून विश्व निर्माण करणारे जर कोणी व्यक्तिमत्व असेल, जैन समाजाचं सगळ्यात जुनं व्यक्तिमत्व की ज्याने अनेक चढ उतार सर्व गोष्टी पाहिल्या आणि त्यातनं मार्ग काढत त्यांनी समाजाला एक नवी दिशा दिली. गोशाळेच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केलं हा त्यांच्या जीवनातला अत्यंत सगळ्यात मोठा प्लस पॉईंट. सामाजिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, नैसर्गिक आपत्ती असो, त्यांनी जीवनामध्ये असं काही कार्य करून ठेवलेलं आहे की अनेक पिढ्या त्यांनी केलेल्या कार्याचा त्यांना नक्कीच उपयोग होईल. हजारो कुटुंब असे की ते हजारो कुटुंबाचे ते दाता बनले. कोणी त्यांच्याकडे आलं आणि मोकळ्या हाताने कधी गेलं नाही. एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला कधी त्या व्यक्तीने जाणून दिलं नाही. सर्वात महत्त्वाचं, हे सर्व करत असताना आपल्या परिवाराला त्यांनी एक रेशमी धाग्यामध्ये बांधलं आणि समाजाला दाखवून दिलं की एकत्रित कुटुंब काय असतं. हे त्यांनी जीवनामध्ये केलेल्या सर्वात मोठं हे कार्य आहे असं मी समजतो. आमच्या संचेती परिवारामध्ये त्यांनी प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांनी आम्हाला साथ दिली. त्यांना कायम नमन करील. धर्मनिष्ठ सुसावक दानवीर पाउसा मानिकचंद जी दुगड़, इनका आज बुधवार सुबह 5 बजे दुखद निधन हुआ. ईश्वर उनके आत्मा को शांति प्रदान करे. भावपूर्ण श्रद्धांजली. आज आमच्या कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा मोठा आघात झाला आहे. मागच्या 8 तारखेला माझे वडील नौपतलालजी भगवानदाजी सांखले यांचं निधन झालं. आम्ही पोरके झालो. मामाजी भेटले त्यावेळेस आणि मामाजींनी सांत्वना दिली. कारण मामाजी म्हणजे आमची आई. त्यांना आईला काय म्हणायचे, बाईजी कशी आहे. आम्ही जेव्हा लहान होतो, जेव्हा आमच्याकडं खायची परिस्थिती चांगली नव्हती, तेव्हा वडील 2 रुपये 5 रुपये मिठाचं पोतं सायकलीवर टाकून लोकांना पोस्तं करायचं. त्याच्यावरती संध्याकाळी 5 रुपये मिळायचे आणि ते जे 5 रुपये मिळायचे त्या 5 रुपयात आम्ही माणिकचंदजी दुगडकडनं सामान आणायचो. कधी जर नाही 5 रुपये कधी आले, आदल्या दिवशी नाही दिले, तरी मामाजी बाईला म्हणायचं, बाईची काळजी क्यों करे, थार भाई हे नाठे. वाईट परिस्थितीमध्ये ज्यांनी तुम्हाला मदत केलेली असते तोच खरा मनुष्य असतो. आता तर भावसाहेब एवढे मोठे झाला, परिवार मोठा झाला, पण त्यावेळेला त्यांचंही छोटंसं दुकान होतं. त्यावेळेला ते तिथं कोपरीमध्ये दुकानात बसायचे. तिथं पलीकडं सिमेंटचं गोडाऊन होतं. ते सिमेंटच्या गाड्या खाली झाले, ते सिमेंट गोळा करायचे. अशा छोट्या परिस्थितीमध्ये अशा मेहनतीने माणिकचंदजी एवढे मोठे, आमचे मामाजी एवढे मोठे झाले. त्यांनी आम्हाला आधार, आमच्या पडत्या काळामध्ये त्यांनी आम्हाला आधार दिला. आम्ही आयुष्यभर त्यांचं ऋण कधी विसरलो नाही. आणि आजही आमचे वडील, आमची आई एकमेकांचे इतकं त्यांच्याबद्दल प्रेम होतं. असं त्यांचं एक वैयक्तिक प्रेम नातं असलेला हा माणूस, हा समाजाचा मोठा माणूस, समाजाचा दानशूर माणूस. परंतु त्याची जेव्हा परिस्थिती नव्हती तेव्हाही ज्याला ज्याला गरज असेल त्याला मदत करणारा असा आमचा मामा आज आमच्यातनं निघून गेला आहे. परमेश्वराचरणी एवढं सांगतो की मामा, तुम्ही दिलेले जे काही सगळ्यांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि तुम्ही जे दानधर्म करायचं लोकांना शिकवलं आहे, तुमच्या मुलांना असो, आम्हाला असो किंवा समाजाला असो, ते आम्ही कधीच विसरणार नाही. आम्ही तुमचे ऋणी आहोत. कारण आमच्या मोठ्या होण्यामध्ये तुमचाही खारीचा वाटा है मामा. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. आज हमारे बीच श्रीमान मानिकचंद जी नारायणदास जी दुग्गड़ नहीं रहे. ये संपूर्ण जैन समाज की बहुत बड़ी क्षति हुई है. साथ में दुग्गड़ परिवार की भी बहुत बड़ी क्षति हुई है. पूरे दुग्गड़ परिवार में एकत्रित रखना और उनको आगे बढ़ाने का काम जिस तरह से मानिकचंद ने किया था, वो वाकई में बहुत सराहनीय है. पर इसके साथ साथ और एक बात मैं आप सभी के समक्ष रखना चाहता हूँ कि मानिकचंद दुग्गड़ ने जिस तरह से बेरोजगार युवाओं को व्यापार करना सिखाया, उदाहरण के तौर पर महेंद्र सुंदेचा मुथा, प्रकाश बोरा सरी के युवा, इनको अपने साथ रखकर व्यापार कैसे करना मानिकचंद ने सिखाया. आज ऐसे युवाओं के मन में भी बहुत बड़ा दुख होगा. और मैं ऐसे युवाओं को एक बात जरूर कहना चाहता हूँ कि अगर मानिकचंद को श्रद्धांजलि अर्पित करनी है तो अपने समाज के ऐसे बेरोजगार युवाओं को व्यापार में आगे लाना, व्यापार में उनको एक शिक्षा देना, यही सबसे बड़ी श्रद्धांजलि मानिकचंद दुग्गड़ की होगी.
जैन कॉन्फ्रेंस के राष्ट्रीय मार्गदर्शक, धर्मनिष्ठ, सुश्रावक, दानवीर, भामाशाह, समाज रत्न, अनेक उपाधियों से अलंकृत ऐसे हमारे सरल मना काका साहब श्रीमान मानकचंद जी दुग्गड़ आज हमारे बीच नहीं हैं। उन्होंने अपने जाने के पहले अनेक संस्थाओं का निर्माण किया है, इस तरह से किया है कि वह हम कभी उन्हें भूल ही नहीं पाएंगे। अनेक स्कूल, कॉलेजेस, धर्म सेवाएं दी है, समाज उपयोगी अनेक सेवाओं का उन्होंने योगदान दिया है। उसी तरह उनके परिवार ने भी उसी चीज़ को आगे चलाई है। इसीलिए परिवार भी इस धन्य पात्र है। ऐसे परिवार को मैं धन्यवाद देती हूँ और ऐसे जिनके घर में ऐसे वरिष्ठ होते हैं और ऐसे संस्कार मिलते हैं, वह धन्य परिवार है। इनका सहवास मिला, वह बहुत भाग्यशाली रहे हैं। आज ज़रूर क्षति हुई है, पर आपको इसमें से उभरने की ताकत मिले, यही मैं प्रार्थना वीर प्रभु के चरणों में करूँगी। भाऊसाहेब माणिकचंदजी दुगड यांचे आज दुःखद निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला। गेली 40 वर्षे माझे संबंध होते। धाडसी व्यक्तिमत्व, दानशूर, शांत स्वभावी व जीव दैवावर भरपूर प्रेम करणारे अशा थोर व्यक्तीस आज काळाने आपल्यातून हिरावून घेतले। समाजाची मोठी हानी झाली आहे व ती न भरून निघणारी आहे। परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांति देवो। ही समाचार प्राप्त हुआ कि श्रीमान सेठ मानिकचंद जी दुग्गड़ का स्वर्गवास हुआ। सुनते ही बड़ा सदमा पहुंचा। हमारे तथा दुग्गड़ फैमिली के गत 45 सालों से घनिष्ठ संबंध थे। सेठ साहब ने अनेक संस्थाओं को दान दिया तथा अनेक संस्थाओं को खड़ा किया। उनके गौरक्षण के प्रति भी अटूट श्रद्धा थी। उनके जाने से समाज तथा उनके परिवार की जो हानि पहुंची है उसका कोई मोल नहीं हो सकता। वीर प्रभु से प्रार्थना करता हूं कि उनकी आत्मा को शांति प्रदान करे। आदरणीय दुग्गड भाऊसा, पुण्याचे भाऊसा नामांकित उद्योगपती माणिकचंदजी साहेब दुग्गड यांचं आज दुःखद निधन झालं। त्यांना आमच्या परिवारातर्फे श्रद्धांजली। दुग्गड भाऊसा हे स्वतः कष्टातून वर आले व त्यांनी हजारोंना घडवलं, सुधरवलं आणि बसवलं। अशा भाऊसांचं दुःखद निधन झालं। त्यांच्या परिवारावर आघात आलेला आहे। त्यांना शक्ती सहन करण्याची शक्ती प्रदान करो व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व असे भाऊसा पुन्हा होणे नाही। भाऊसांची गुण गावे तेवढे थोडेच आहेत। भाऊसांना परमेश्वर चरणी शांती लाभो हीच ईश्वर चरणी पुन्हा पुन्हा श्रद्धांजली अर्पित करतो। दुग्गड भाऊसा म्हणजे सगळं यांना फॅमिली पुरतं तर होतंच, पण सगळं जाणारा एक आधारस्तंभ होतो। आणि वेणी कधीही किनेही छोटा मोठाने कधी बोलावताना एक येरो बोलावे, कधी एकाकी सोय बोलावे नाही आणि सगळ्यांना आधार द्यायला आणि सगळ्यांना आधारस्तंभ। धर्मनिष्ठ, सुश्रावक, दानवीर, भामाशाह असे आमचे फुफा सुसराजी श्री मानकचंदजी साहेब दुग्गड यांचे आज सकाळी 5 वाजता दुःखद निधन झाले। खूप अतिशय वाईट बातमी आहे ही। विश्वास बसत नाही आहे की असं काय होऊ शकतंय। आज त्यांनी समाजासाठी इतकी मोठी मोठी कामं केलेली आहेत। हॉस्पिटल, स्थानक, डायलिसिस सेंटर, मंदिर, गोशाळा, म्हणजे किती कामं केली असेल याचं सांगू शकत नाही। एवढी पुण्याची कामं त्यांच्या हातून झालेली आहेत। मी नाहर परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। तसेच दुग्गड परिवाराला या दुःखातनं लवकरात लवकर बाहेर निघो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। परम श्रद्धेय, परम आदरणीय, पितृतुल्य स्वर्गीय माणिकचंदजी साहेब दुग्गड यांचं दुःखद निधन ही नात केवळ दुग्गड परिवारासाठी किंवा खरी छुवसरा परिवारासाठी हानी आहे, परंतु संपूर्ण सकल समाजासाठी त्यांचं जाणं हे क्लेशदायी, दुःखदायी असं आहे। कर्तव्यदक्ष, व्यवहार चाणक्य, साधू संतांची सेवा करणारं
शैक्षणिक, व्यावसायिक, धार्मिक क्षेत्रामध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सदैव अग्रेसर असलेला हा योद्धा समाजासाठी बऱ्याचशा काही गोष्टी करून गेलेला आहे. भाऊसांच्या जाण्याने दुगड परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातनं सावरण्याची शक्ती जिनेंद्र महावीर त्यांना प्रदान करो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने भाऊसांना विनम्र आदरांजली वाहतो, विनम्र अभिवादन करतो.